मनसे पदाधिकाऱ्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून त्रास। मनसे जिल्हा निरीक्षक अविनाश अभ्यंकर यांचा आरोप। मनसे पदाधिकाऱ्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून खूप त्रास दिला जातोय असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते नेते व जिल्हा निरीक्षक अविनाश अभ्यंकर यांनी केला आहे। तसा अहवाल राज ठाकरे यांच्याकडे दिला गेला असल्याचंही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकला चलोची भूमिका घेतल्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये 200 ते 250 जागा मनसे लढवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। पक्षाकडून प्रत्येक जिल्हावार निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून मनसेचे नेते आणि प्रवक्ते अविनाश अभ्यंकर हे आज गुहागर येथे मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी उपस्थित होते। त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकणचे नेते वैभव खेडेकर, गुहागरचे संपर्क प्रमुख प्रमोद गांधी, जिल्हा सचिव संतोष नलावडे, तालुका प्रमुख सुनील हळदणकर, विनोद जानवळकर आदी पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या। महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।